हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। मी आज बनवणार आहे शेवभाजी म्हणून त्याच्यासाठी सगळे साहित्य घेतले मी। लसूण, आलं, टमाटर, कांदा, थोडी कोथिंबीर घेतली आहे, धने, खोबरे। हॉटेलपेक्षाही भारी बनणार। एकदा ही भाजी ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा। मी भाजी घेतली, मला टाकायचं थोडं थोडं करून भाजून घेतली। बघा मी या प्रकारे सगळं भाजून घेतलेलं आहे। आता मी वाटून घेते। मी मसाला वाटून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी 1 वाटी शेव घेतलेली आहे। बघा या प्रकारची शेव घेतलेली आहे मी। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। मी कढई गरम करायला ठेवली, तेल घालते। तेल गरम झालं, 2 चमचे तेल घातलंय। एवढं जिरा, तिखट, ते वाटण, थोडं पाणी घालते। आता 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत मी झाकून ठेवते। झाला आहे मसाला। पाणी एवढं पाणी घातलं मी। आता गरम मसाला, हळद, नॉर्मलच मीठ घालणार आहे, कारण आपण जो मसाला आहे ना तो नंतर टाकणार आहे, त्याच्यात मीठ असतं। स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। बघा भाजीला चांगली उकळी आलेली आहे। आता मी शेव घालणार आहे। 2 ते 3 जणांची भाजी बनवून राहिली। नक्की ट्राय करा घरी ही भाजी। मी आता घालणार आहे तेजपत्ता। 1 तेजपत्ता घातलं, एकच घालणार आहे मी तेजपत्ता। मी आता लास्टमध्ये हा मसाला घालणार आहे, मॅगी मसाला आहे। 3 जणांची भाजीला मी 1 पुडी मॅगी मसाल्याची घेतलेली आहे। नक्की ट्राय करा तुम्ही। ह्याच्यात मीठ असतं म्हणून मी मीठ भरपूर कमी टाकलेलं आहे। हॉटेलपेक्षाही भारी होणार भाजी। तुम्ही हॉटेलला जायचं विसरून जाणार, अशी भाजी होती मॅगी मसाल्याची। व्यवस्थित मी मिक्स करून घेते। इथं आपली भाजी रेडी झाली आहे। आता मी भाजीला देणार आहे फोडणी। हे बघा मी आता फोडणी देणार आहे भाजीला। त्याच्यासाठी 1 मिरची, 2 लवंग, 3 ते 4 मिऱ्या, 1 दालचिनीचं तुकडं आणि 1 तेजपत्ता। वाटी गरम करायला ठेवली, तेल गरम झालं आहे। सगळं टाकणार आहे, जिरा, मिरची, सगळं टाकून दिलं। मी गॅसला ठेवते।
आहे फोडणी. त्याच्यात मी एवढं तिखट घालणार आहे. भाजी टाकणार आहे. आपली शेव भाजी रेडी झाली आहे. बघा रंग बघू शकता. हे बघा इथं आपली चमचमीत शेव भाजी रेडी झाली आहे.